मित्रो, 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आपण दरवर्षी साजरा करत असतो। 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेमध्ये भारतीय संविधान स्वीकारण्यात आलं, म्हणून हा संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो। आणि 26 जानेवारी 1950 ला आपलं हे जे भारतीय संविधान आहे ते या देशामध्ये लागू झालं। आणि म्हणून भारतीय संविधान हे आमच्यासाठी, आमच्या भारतीयांसाठी एक फार महत्त्वाचा दस्तऐवज आहे। हे जे भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 ला आपल्या देशामध्ये लागू झालेलं आहे, हे संविधान जे निर्माण झालं ते कोणत्या परिस्थितीमध्ये झालं, त्या संविधानामध्ये काय तरतुदी आहेत आणि ह्याचा एकूणच बहुजन समाजाच्या जीवनावर काय परिणाम झाला, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला संविधान निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती नीटपणे समजून घेतली पाहिजे। तर आपण पाहतो इतिहासामध्ये की लॉर्ड वेव्हेल नावाचा इंग्रज गव्हर्नर जो आहे त्याने रेडिओवर 1945 ला अशी घोषणा केली की आम्ही इंग्रज लवकरच हा देश सोडून जाणार आहोत, परंतु हा देश सोडून जाण्याच्या अगोदर ह्या देशामध्ये सर्व सहमतीने संविधान निर्माण झालं पाहिजे। सर्व सहमतीने म्हणजे या देशातल्या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन सगळ्यांना हक्क अधिकार मिळतील अशा पद्धतीचं जे संविधान आहे ते निर्माण केलं। ते झाल्यानंतर आम्ही हा देश सोडून जाऊ। आणि त्यामुळे 1946 ला भारताच्या संविधान सभेची निर्मिती झाली, परंतु ही संविधान सभा निर्माण होताना त्यावर जे प्रतिनिधी निवडून यायचे होते त्यासाठी ह्या देशामध्ये अगोदर निवडणुका झाल्या आणि वेगवेगळ्या देशातल्या मतदारसंघातून वेगवेगळे प्रतिनिधी या संविधान सभेवर निवडून आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रामधून एकही सुरक्षित मतदारसंघ निवडून येण्यासाठी नव्हता। त्याचबरोबर त्या काळच्या काँग्रेस, नेहरू, गांधी आणि सरदार पटेल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये निवडून जाऊ नयेत म्हणून खूप प्रयत्न केले। आणि त्या काळामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी जाहीर स्टेटमेंट केलेलं आहे, काय की आम्ही संविधान सभेच्या दारं, खिडक्या एवढंच काय त्याचे जे तावदानं आहेत ते बंद केलेले आहेत आणि आंबेडकर संविधान सभेत कसे येतात ते आम्ही पाहतो। याचा अर्थ आंबेडकर संविधान सभेमध्ये निवडून येऊ नये म्हणून ह्या देशामध्ये फार मोठा प्रयत्न चालू होता। तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये निवडून आलेले आहेत। ते महाराष्ट्रातून नाही तर त्यावेळेला पश्चिम बंगालमध्ये जोगेंद्रनाथ मंडल नावाचे नमोशूद्राय जातीचे जे नेते होते आणि फजलुर हक म्हणून जे तिथले मुस्लिम नेते होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पश्चिम बंगालमधून संविधान सभेवर जाण्यासाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून आमंत्रण दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पश्चिम बंगालमधून संविधान सभेवर निवडून आलेले आहेत। मित्र, ज्या 4 जिल्ह्याने पश्चिम बंगालच्या त्यावेळच्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून दिलं ते 4 जिल्हे म्हणजे फरीदपूर, बोरीशाल, खुलना आणि जशोर. हे जे 4 जिल्हे होते त्या जिल्ह्यातल्या लोकांनी, शेड्यूल कास्टच्या आणि मुस्लिम लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून पाठवलेलं होतं. परंतु पुढच्या काळात फाळणी झाली आणि फाळणी झाल्यामुळे हे जे 4 जिल्हे आहेत ते पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा जो बांगलादेश आहे त्याच्यामध्ये ते विभाजित झाले आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधान सभेचे सदस्य न होता पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य झाले. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. खरं म्हणजे हे जे 4 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये हिंदूंची संख्या खूप जास्त होती आणि फाळणीच्या वेळेला असं ठरलेलं होतं की ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा ज्या भागामध्ये हिंदूंची संख्या 50% पेक्षा जास्त असेल तो भाग भारतामध्ये ठेवायचा आणि ज्या भागामध्ये मुस्लिमांची संख्या 50% पेक्षा जास्त असेल तो भाग पाकिस्तानला द्यायचा. असं ठरलेलं असतानाही या 4 जिल्ह्यामध्ये ज्या 4 जिल्ह्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून दिलं त्यामध्ये हिंदूंची संख्या जवळजवळ 70% पेक्षा जास्त होती. तरीही तो भाग नेहरूंनी पाकिस्तानला दिला आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर भारताच्या संविधान सभेचे सदस्य न राहता पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य झाले. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधान निर्मितीच्या संदर्भामध्ये आपला जाहीर निषेध व्यक्त केला आणि इंग्रजांना भेटून बाबासाहेबांनी आपली भूमिका स्पष्ट सांगितली की जर आमच्या अस्पृश्य वर्गाला एससीच्या लोकांना संविधानिक हक्क अधिकार मिळत नसतील तर मी ह्या प्रक्रियेवर बहिष्कार घालणार. अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्यामुळे पुढच्या काळामध्ये काँग्रेसनी, नेहरू आणि गांधी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमधून संविधान सभेवर निवडून आणलेला आहे. मुंबईमध्ये बॅरिस्टर जयकर नावाचे काँग्रेसचे सदस्य त्यांना राजीनामा द्यायला लावलं आणि त्यावर डॉक्टर बाबासाहेबांना त्या मतदारसंघातून मुंबईमधून संविधान सभेवर निवडून आणण्यात आलं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधान सभेचे सदस्य झाले. आणि पुढे जी संविधान सभा निर्माण झाली 1946ला 9 डिसेंबर 1946ला त्या संविधान सभेमध्ये एकूण 299 सदस्य होते आणि या संविधान सभेचे जे अध्यक्ष आहेत, स्थायी अध्यक्ष, ते बॅरिस्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि याच्या ज्या वेगवेगळ्या समित्या होत्या त्यातली जी मुख्य समिती होती ती समिती म्हणजे मसुदा समिती, जिला आपण ड्राफ्टिंग कमिटी असं म्हणतो. या कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मसुदा समितीमध्ये जे 7 सदस्य होते ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एका सदस्याने आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता, दुसरा सदस्य जो आहे तो आजारी होता, तिसरा जो सदस्य आहे तो परदेशात गेलेला होता, चौथा जो एक सदस्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य असल्यामुळे त्याने त्याला सहकार्य केले नाही आणि संविधान सभेमध्ये तरीही तो सदस्य आला नाही. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची भूमिका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पार पाडावी लागली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसामध्ये या महाकाय विशाल भारताचं 395 कलमाचं संविधान निर्माण केलं आणि 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेमध्ये राजेंद्र प्रसाद आणि संविधान सभेमध्ये हे सुपूर्द केलेला आहे. तो हा आजचा संविधान दिवस आहे 26 नोव्हेंबर. आणि म्हणून हे जे संविधान आहे हे साधं सुद्धा संविधान नाही, तर या संविधानाला आपण लॉ ऑफ लँड म्हणतो, या भूमीचा कायदा म्हणतो.
परंतु हे संविधान समजून घेताना हे केवळ कलम वाचून होणार नाही, तर हे जर संविधान समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या संविधानाचा रेफरन्स लक्षात घेतला पाहिजे. कारण संविधानामध्ये जे कलम आहेत त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलंच कलम त्यामध्ये घातलेलं आहे, कलम नंबर 1, आणि त्यात असं लिहिलेलं आहे, इंडिया दॅट इज भारत. बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिया दॅट इज भारत हे प्रोव्हिजन पहिल्याच कलमात केलं. कारण बाबासाहेब आंबेडकरांना कल्पना होती पुढच्या काळामध्ये कदाचित इंडिया दॅट इज हिंदुस्थान असं म्हटलं जाईल, इंडिया दॅट इज आर्यावर्त राष्ट्र म्हटलं जाईल, इंडिया दॅट इज वैदिक राष्ट्र म्हटलं जाईल, ही बाबासाहेबांना कल्पना होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाचं नाव भारत आणि त्याला पर्यायी नाव इंडिया असं दिलेलं आहे. आणि म्हणून हा संविधानिक शब्द आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि जे लोक ह्या देशाला भारत किंवा इंडिया न म्हणता इतर नावाने म्हणत असतील तर ते असंविधानिक आहे आणि ते राष्ट्रद्रोही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण ह्या देशाचं संविधान सर्वतोपरी आहे आणि ते सगळ्यांना, या भूभागावर राहणाऱ्या प्रत्येकाला लागू आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जे संविधान आहे, या संविधानाची जी कलम आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर कलम नंबर 13 जे आहे ते फार मूलभूत आहे. कलम नंबर 13 संविधानाचं असं सांगतं की 1950 पूर्वीचे ह्या देशामध्ये जे कायदे होते ते सर्व कायदे रद्द करण्यात आलेले आहेत. कोणते कायदे होते 26 जानेवारी 1950 पूर्वी ह्या देशामध्ये? तर ह्या देशामध्ये मनुस्मृतीवर आधारित, ब्राह्मणी मनुस्मृतीवर आधारित विषमतेचे कायदे या देशामध्ये लागू होते. की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, अतिशूद्र ह्या सगळ्या वर्गांना आणि महिलांना वेगवेगळे कायदे लागू होते. एकच कायदा सर्वांना लागू नव्हता. म्हणजेच ही जी मनुस्मृती आहे ती विषमतेची पुरस्कार करणारी आहे. स्त्री, शूद्र आणि अतिशूद्रांना, शूद्र म्हणजे ओबीसी, अतिशूद्र म्हणजे SC ST आणि महिला ह्यांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क अधिकार न देणारी मनुस्मृती आहे. आणि म्हणून अशा ह्या विषम मनुस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920ला महाडला 14 तळ्याच्या त्या ठिकाणी 27ला दहन केलेलं आहे. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजेत मित्र. आणि म्हणून पुढे या 13व्या कलमामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की यापुढे असे विसंगत कायदे ह्या देशामध्ये करता येणार नाही. म्हणजे 2500 वर्षापासून या देशामध्ये जी मनुस्मृती लागू होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका ओळीमध्ये हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट केलेली आहे. काय 2500 वर्ष ज्या मनुस्मृतीने तुम्हा आम्हा बहुजनांना नीच समजून, गुलाम समजून हक्क अधिकार वंचित केलं होतं, ते नष्ट करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ओळीमध्ये केलेलं आहे. की 1950 पूर्वीचे ह्या देशातले सगळे कायदे रद्द केलेले आहेत आणि इथून पुढे असे अमानुष किंवा गुलाम करणारे कायदे करण्याचा अधिकार संसदेला सुद्धा असणार नाही. आणि त्यामुळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्वाचं कलम यामध्ये आहे. त्यानंतर 14 नंबरचं जे कलम आहे या संविधानामध्ये ते कलम म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सर्व समान आहेत. का तर मनुस्मृतीमध्ये पूर्वीच्या काळी कायद्यासमोर सर्व समान नव्हते. विशिष्ट वर्गाला वेगळे अधिकार होते आणि खालच्या वर्गाला वेगळे अधिकार होते. म्हणजे ब्राह्मणांना सगळे अधिकार होते. कोणते कोणते होते? ब्राह्मण वर्गाला शिकण्याचा अधिकार होता, ब्राह्मण वर्गाला शिकवण्याचा अधिकार होता, ब्राह्मण वर्गाला शस्त्र धारण करण्याचा अधिकार होता, ब्राह्मण वर्गाला संपत्ती धारण करण्याचा अधिकार होता. त्याच्या खाली क्षत्रियांना शिकवण्याचा अधिकार कमी करण्यात आला. त्याच्या खाली वैश्यांना
फक्त शिक्षण घेण्याचा आणि संपत्ती धारण करण्याचा अधिकार ठेवला. आणि त्याच्या खाली आजचा जो शूद्र आपण म्हणतो, जो 52% ओबीसी आहे, याला कुठलाच अधिकार नव्हता. आणि याच्याही खाली जो आहे, जो अतिशूद्र वर्ग आपण ज्याला म्हणतो, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले ज्यांना शूद्र आणि अतिशूद्र म्हणतात. अतिशूद्र म्हणजे एससी आणि एसटी कॅटेगरीचे लोक, जे गावकुसाच्या बाहेर राहणारे आहेत, जे वर्णव्यवस्थेमध्ये नाहीत, हे अस्पृश्य लोक आहेत. तर ह्यांना कुठलाही अधिकार नव्हता. आणि म्हणून मनुस्मृतीनुसार जे या देशामध्ये कायदे होते ते विषमतेचे कायदे होते आणि ते नष्ट करण्यात आले. आणि म्हणून 14व्या कलमानुसार इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यासमोर सगळे समान आहेत, समानतेचं तत्व इथे आपल्याला दिसतं. परंतु आज आपण पाहतो देशामध्ये समानतेच्या ऐवजी समरसता हा शब्द वापरला जातो. समरस म्हणजे काय? जी विषमता आहे ती पाळून आपण फक्त म्हणायचं की आम्ही समान आहोत. तर ही आपली फसवणूक आहे. आणि म्हणून आम्ही समता मानणारे लोक आहोत. आणि घटनेच्या कलम 14ने आम्हाला कायद्यापुढे सर्व समान आहोत हे तत्व इथे लागू होतं. त्यापुढे जे 15वं कलम आहे संविधानाचं, ते जे आहे ते या देशामध्ये लिंग, वर्ग, वंश, जात आणि धर्म, आस्था याच्या आधारे कुणाशी भेदभाव करता येणार नाही. कोण कुठल्या जातीचा असेल, कोण कुठल्या धर्माचा असेल, कोण कुठल्या पंथाचा असेल, कोण कुठल्या पद्धतीने उपासना करत असेल, म्हणून त्याचा सोबत भेदभाव करता येणार नाही. म्हणजे सगळ्यांना समान न्याय द्यायचं काम हे 15वं कलम करतं. 15व्या कलमामध्ये 15(4) पोटकलम 4 नुसार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्यात आलेलं आहे. शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. मनुस्मृतीने बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता, परंतु हे जे 15(4) कलम आहे ते प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मोफत अशा पद्धतीची तरतूद ह्या देशामध्ये केलेली आहे. आणि म्हणून 26 जानेवारी 1950 नंतर ह्या देशातल्या बहुजनांना शिक्षणाचा हक्क आणि अधिकार मिळाला आहे. तो या कलमामुळे मिळालेला आहे. त्यानंतर 16(4) हे जे कलम आहे ते नोकरीसाठी आहे की एससी, एसटी, ओबीसी आणि ह्या सगळ्या वर्गाला नोकरीमध्ये आरक्षण ह्या कलमानुसार देण्यात आलेलं आहे. आणि 26(4) क हे जे कलम आहे त्याचं पोटकलम, त्याच्यामध्ये तुम्ही नोकऱ्यामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून लागल्यानंतर तुम्हाला नोकऱ्यामध्ये प्रमोशन मिळालं पाहिजेत. हे जे कलम आहे ते 16(4) क आहे. त्याच्या पुढचं जे कलम आहे 17वं कलम, ह्या कलमानुसार ह्या देशामध्ये हजारो वर्षापासून जी अस्पृश्यता होती ती अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. आणि म्हणून अस्पृश्यता या 17व्या कलमानुसार हा गुन्हा मानण्यात आलेला आहे. आणि त्याच्या पुढचं सगळ्यात महत्वाचं जे कलम आहे मित्र हो, ते आहे कलम नंबर 19. काय आहे हे कलम नंबर 19? तर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कलम आहे. हे जे मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट ज्याला म्हणतो, ते हे मूलभूत अधिकार आम्हाला ह्या कलम नंबर 19 मधून दिलेला आहे. याला आपण सप्त स्वातंत्र्याचा अधिकार म्हणतो. म्हणजे पूर्वी मनुस्मृतीने सप्तबंदी केलेली होती. समुद्र पर्यटन करून लोकांनी बाहेर जायचं नाही, शूद्रांनी शिक्षण घ्यायचं नाही, संपत्ती धारण करायचं नाही, त्यांना धार्मिक अधिकार नाहीत, त्यांना संपत्ती धारण करण्याचा अधिकार नाही, त्यांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार नाही. हे जे अशी बंदी होती त्याच पद्धतीने कलम 19 नुसार आम्हाला मूलभूत अधिकार मिळालेले आहेत. आज या बहुजन न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी संविधान दिनावर बोलतो आहे. हा जो बोलण्याचा अधिकार आहे हा कलम नंबर 19 ने मला दिलेला आहे. आपण जे हे ऐकत आहात तो ऐकण्याचा अधिकार हा या कलम नंबर 19 ने आपल्याला दिलेला आहे. देशामध्ये कुठेही जाण्याचा अधिकार, कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार, आपल्या न्याय हक्कासाठी संघटन बांधण्याचा अधिकार, संघटन चालवण्याचा अधिकार, निर्णय घेण्याचा अधिकार, हे जे सगळे अधिकार आहेत हे कलम नंबर 19 नुसार आपल्याला मिळालेले आहेत मित्र. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन कलम नंबर 21(4) हे असं सांगतं संविधानाचं
की ह्या देशामध्ये जे व्यावसायिक शिक्षण आहे किंवा ह्या देशामध्ये जे उच्च शिक्षण आहे, हे व्यावसायिक आणि उच्च शिक्षण आमच्या बहुजनांना दिलं पाहिजे, ह्याची तरतूद ह्या कलम नंबर 21(4) मध्ये केलेली आहे. आणि त्यामुळे बहुजन समाजातील व्यक्ती आज मोठमोठ्या पदावर आपल्याला दिसत आहेत. ते केवळ ह्या प्रोफेशनल एज्युकेशन आणि हायर एज्युकेशन मध्ये जी संविधानाने आम्हाला तरतूद केलेली आहे त्यामुळे आपल्याला मिळालेलं आहे मित्र. आणि त्याच्या पुढे जाऊन कलम नंबर 23 सांगतं की ह्या देशामध्ये कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला वेठबिगार करता येणार नाही. वेठबिगारीचा जो कायदा होता तो कायदा ह्या कलमानुसार नष्ट करण्यात आलेला आहे. आणि त्याच्या पुढचं जे कलम आहे 24 ते 18 वर्षाच्या खालील जे बाल कामगार आहेत त्यांना कुठल्याही कामावर घेण्यास बंदी करण्यात आलेली आहे. त्याच्याही पुढे जाऊन 25 ते 30 कलम हे जे आहेत हे धार्मिक अल्पसंख्य लोकांसाठी आहेत. म्हणजे जे लोक धर्मपरावर्तित लोक आहेत, जे ख्रिश्चन आहेत, जे बौद्ध आहेत, जे जैन आहेत, जे मुस्लिम आहेत, जे लिंगायत आहेत, ह्या लोकांसाठी कलम नंबर 25 ते 30 मध्ये तरतूद केलेली आहे. आणि मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन शिक्षण संस्था ह्या कलमाखाली आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्याही पुढे कलम नंबर 324 जे आहे, हे कलम नंबर 324 मित्र हो, तुम्हाला आम्हाला राजा बनवण्याचं कलम आहे. काय हे 324 व कलम? ह्या देशातल्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीला हा मताचा अधिकार ह्या कलम 324 ने आम्हाला दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मताचा अधिकार इंग्रजांकडून भांडून घेतलेला आहे. आणि हा अधिकार साधा सुद्धा नाही, तर तुम्हाला आम्हाला राजा होण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर राजा निवडण्याचा अधिकार आहे. जो प्रौढ व्यक्ती आहे त्याला वोटिंग करण्याचा अधिकार आहे, म्हणजेच त्याला राजा निवडण्याचा अधिकार आहे. आणि ज्याला वोटिंग करण्याचा अधिकार असतो त्या व्यक्तीला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे. आणि त्यामुळे 330 व जे कलम आहे घटनेचं, संविधानाचं, ते 330व कलम आम्हाला खासदार होण्यासाठीच आहे. आम्हाला लोकसभेमध्ये जाण्यासाठीच हे 330व्या कलमामध्ये ही तरतूद केलेली आहे. आणि 332व कलम जे आहे ते आमदार होण्यासाठीच आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ज्याचं मतदारसंघामध्ये नाव आहे तो आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहू शकतो आणि राज्याच्या विधिमंडळामध्ये तो जाऊ शकतो. हा का जाऊ शकतो? तर हे घटनेचं कलम 330 आणि 332 आहे. ह्याचं महत्व काय? तर 1918ला जे साऊथ बरो कमिशन आमच्या देशामध्ये आलं होतं त्यामध्ये शाहू महाराजांनी भास्करराव जाधव नावाच्या एका मराठा कुणबी व्यक्तीला सांगितलं की आम्हा मराठा कुणब्यांना ओबीसींनाही आपण प्रतिनिधित्व मागितलं पाहिजे विधिमंडळामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससीच्या लोकांसाठी प्रतिनिधित्व मागितलेलं होतं. त्यावेळेला ज्यांना आपण लोकमान्य टिळक म्हणतो, ह्या टिळकांनी कोल्हापूरच्या निपाणी जवळ जे आथनी गाव आहे तिथे सभा घेऊन जाहीर व्याख्यान दिलं होतं. आणि त्यात टिळक असं म्हणाले होते की काय तेली, तांबोळी आणि कुणबटांनी विधिमंडळात जाऊन नाग राखायचे आहेत काय? म्हणजे तेली, तांबोळी, कुणबट, बहुजन, ओबीसी यांनी विधिमंडळात जायचं नाही. तर मग कुणी जायचं? तर आम्ही जे उच्च शिक्षित लोक आहोत, आम्हाला जे मनुस्मृतीने अधिकार दिलेले अधिकार संपन्न लोक आहोत, आम्हीच फक्त विधिमंडळात जाणार. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यावर छेद मारला आणि 330 आणि 332व्या कलमानुसार टिळक ज्या लोकांना विधिमंडळात जायला, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये जायला, आमदार खासदार व्हायला विरोध करायचे, त्या संदर्भामध्ये घटनेने, संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद करून या देशातला मराठा, कुणबी, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, बहुजन, महिला या सगळ्यांना हा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून आज संसदेमध्ये किंवा आज विधिमंडळामध्ये
जे आमचे SC ST आणि OBCचे आमदार आणि खासदार दिसतात ते केवळ या संविधानाच्या या तरतुदीमुळे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व जे कलम लिहिलेलं आहे, हे 340व कलम ह्या देशातल्या OBC साठी आहे. OBCची जातीनुसार जनगणना करून त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी म्हणून हे 340व कलम होतं. 341व कलम अस्पृश्य म्हणजेच SC कॅटेगरीच्या लोकांसाठी होतं. SC कॅटेगरीमध्ये आज 1705 जातीचे लोक आहेत. त्याचबरोबर 342व कलम जे आहे घटनेचं ते आदिवासीसाठी आहे. 5वी आणि 6वी अनुसूची जी आहे 244व्या कलमानुसार ती आदिवासींसाठीची आहे. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांसाठी हक्क अधिकार दिलेले आहेत. म्हणजे या संविधानामध्ये मनुस्मृतीने, ब्राह्मणी मनुस्मृतीने बहुजनांना जे हक्क आणि अधिकार नाकारलेले होते ते संविधानाच्या माध्यमातून बहाल करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून ह्या संविधानाचं फार महत्व आहे मित्र. या देशातली जी मनुस्मृती आहे त्या मनुस्मृतीला शून्य करण्याचं काम, ज्या बहुजनांना ह्या मनुस्मृतीने हक्क अधिकार नाकारले ते देण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून मनुस्मृतीला मानणारे जे लोक आहेत ते लोक ह्या संविधानाचा विरोध करतात. आपण जर पाहिलं असेल तर 9 ऑगस्ट 2018ला दिल्लीच्या जंतर मंतरवर 11 लोकांनी हे जे संविधान आहे ते जाळलेलं आहे मित्र. आणि त्यावेळेला हे संविधान जाळत असताना ह्या लोकांनी मनुस्मृतीच्या समर्थनार्थ घोषणा दिलेल्या आहेत. म्हणजे हे जे संविधान आहे हे बहुजनांच्या हक्क आणि अधिकारांचे आहे. म्हणून इथल्या ह्या प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेला वाटतं की बहुजनांना हे हक्क आणि अधिकार मिळाले नाही पाहिजेत, त्यासाठी म्हणून हे संविधान बदलण्याची भाषा केली जाते. संविधान जाळण्याचे प्रकार आपल्या देशामध्ये घडतात. जे संविधान देशासाठी सर्वोच्च आहे ते जाळण्याचं काम इथल्या त्या लोकांनी केलंय, ते तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मागच्या 2500 वर्षामध्ये बहुजनांना गुलाम करणारी जी मनुस्मृती आहे मित्रो, काय आपण बघितलं ह्या मनुस्मृतीमध्ये काहीतरी अमेंडमेंट सुधारणा झालेली आहे? 2500 वर्षामध्ये ह्या मनुस्मृतीमध्ये एकही सुधारणा झाली नाही. परंतु भारताचं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये आजच्या तारखेपर्यंत 104 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. म्हणजे एवढी फ्लेक्झिबिलिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कालानुसार काही गोष्टी बदलायला पाहिजेत याचं प्रोव्हिजन ह्या घटना दुरुस्तीमध्ये केलेलं आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या घटनेची प्रास्ताविक जे पाहतो, उद्देश पत्रिका पाहतो, त्याच्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द नव्हते. हे धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे जे 2 शब्द आहेत ते त्यावेळच्या इंदिरा गांधी यांनी 3 जानेवारी 1977ला ह्या संविधान 76च्या संविधान दुरुस्तीनुसार त्या प्रास्ताविकेमध्ये लागू करण्यात आलेले आहेत. ते तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून 1954ला त्यावेळचे देशाचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी खासदार सरदार स्वर्णसिंह यांच्या अध्यक्षतेखाली हे संविधान आणि त्याची समीक्षा झाली पाहिजे म्हणून एक समीक्षा समिती नेमली होती. त्याच्या पुढच्या काळामध्ये जाऊन 1999 साली त्यावेळचे प्राईम मिनिस्टर जे PV नरसिंहराव होते यांनी अशाच पद्धतीची संविधान समीक्षा समिती नेमलेली होती. आणि पुढच्या काळामध्ये 2000 नंतर वाजपेयींच्या काळामध्येही या संविधानाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून ही संविधानाची समीक्षा झाली पाहिजे याची एक समिती नेमण्यात आली होती. आणि त्या समितीचे जे अध्यक्ष होते ते म्हणजेच जस्टिस
व्यंकटचलय्या. म्हणजे या 60 ते 70 वर्षामध्ये हे संविधान समीक्षा करून कसं बदलता येईल, बहुजनांना हक्काधिकारापासून कसं वंचित करता येईल, याचं काम ह्या देशामध्ये षडयंत्र करून चालू आहे मित्रहो. आणि त्यामुळे आम्हाला जे मूलभूत हक्क आणि अधिकार या संविधानाने दिलेले आहेत, हे मूलभूत अधिकार जर उद्या संपले तर मित्रहो, परत तुम्ही आम्ही या मनुस्मृतीनुसार गुलाम होणार आहोत. आणि म्हणून हे संविधान वाचवलं पाहिजे. 2024 नंतर कदाचित हे संविधान बदलण्यात येईल अशा पद्धतीचं वातावरण या देशामध्ये चालू आहे. आणि म्हणून जे आज आपल्या आजूबाजूला घडत आहे, संविधानाची पायमल्ली होताना दिसत आहे, संविधानाच्या विरोधी जाऊन निर्णय दिले जात आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला आम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे मित्रहो, की जर हे संविधान संपलं तर तुमचा आमचा मूलभूत अधिकार जो आहे तो नष्ट होणार आहे.